दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत देवळाली गावात मध्यरात्री पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली आहे। मागील भांडणाची कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजवली। या प्रकरणाबाबत अधिकची माहिती अशी की फिर्यादी आतिश जंगम तसेच त्याची पत्नी कविता जंगम तसेच त्यांची आई जंगम, 2 लहान मुले हे सर्वजण झोपलेले होते। सोसायटीमधून बाहेरून मोठमोठ्याने शिवीगाळ करण्याचा आवाज आला। जंगम कुटुंबाने बाहेर येऊन पाहिले असता परिसरात राहणारे गुरुज भालेराव, अशरफ मणियार, साहिल नायर तसेच त्यांच्या सोबत असलेले इतर 3 ते 4 लोक हातात कोयते आणि तलवार यासोबतच लोखंडी रॉड घेऊन आबा पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून आबा पवार यांना शिवीगाळ करीत होते। त्यानंतर त्यांनी आबा पवार यांच्या घरात प्रवेश करून आतील सामानाची तोडफोड केली। आबा पवार यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून ते लोक खाली आले आणि त्यांच्या हातातील कोयत्याने घरासमोर पार्क केलेले पिकअप तसेच वेर्ना या 4 चाकी गाड्यांच्या पुढील काचा फोडून गाड्यांचे नुकसान केले। रात्री 1 वाजता आमच्या गल्ली भागामध्ये 7-8 पोरं घुसले, घराची तोडफोड केली। माझ्या घरामध्ये 2 लहान लेकरं आहे, एक पेशंट आहे। जर त्यांचं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याची जबाबदारी कोण घेईल? आणि आमच्या गल्लीतले भरपूर गाड्यांची नुकसान झालेली, त्याच्यावर काय तर कारवाई केली गेली बघायची अशी मला वाटतं। असं त्या गल्लीत कमीत कमी 10-15 गाड्या होत्या त्या माझी पहिली गाडी सगळ्या हातावरचे। मागच्या वेळेस बी माझी गाडी फुटली, विदगावमध्ये भरपूर गाड्या फोडल्या। त्यावेळेस माझी गाडी बी ज्ञान उभी होती, आता बी वरनं उभी होती, त्या गाड्या फोडल्या। इथून कमीत कमी 10-15 गाड्या सगळ्या फोडल्या। 10 2 व्हीलर आहे, 7-8 मोठा 4 व्हीलर आहे। पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं योग्य ती कारवाई केली पाहिजे। कायदे आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी वाहतूक नसताना या ठिकाणी ही जी घटना घडली आहे, या ठिकाणी सर्व सहाय्यक पोलीस आयुक्तांनी कृपा करून लक्ष देण्यात यावं आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांनी ही जे निवेदन दिले आहे याचा पाठपुरावा करण्यात यावा। काल रात्रीच्या वेळेस एकच्या सुमारास या गाडीचे एवढे नुकसान केले आणि आम्ही हातावरचे लोक आहे 7-8 जण आलेले होते। ते सगळे तलवारी, कोयते, सुऱ्या घेऊन आलेले होते। 2 टू व्हीलर होत्या त्यांच्याजवळ, त्या 2 व्हीलर आलेले होते। त्यांनी असे नुकसान केली आहे। आम्ही हातावरच्या लोकांनी काय करायचं? कमीत कमी 13 टू व्हीलर आहे आणि 5 गाड्या मोठ्या आहेत। काही महिन्यांपूर्वी देवळाली गाव महात्मा गांधी पुतळ्याजवळ सलूनमध्ये एकावर हल्ला करण्यात आला। आबा पवार हे त्या प्रकरणी साक्षीदार होते। संशयित हा 1 दिवसापूर्वीच जेलमधून सुटला आणि पुन्हा दहशत माजवण्याचा प्रकार त्यांनी केला। या लोकांच्या हातात कोयते असल्यामुळे कोणीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही। जाताना त्यांनी गल्लीत पार्क केलेल्या सर्व मोटरसायकल तसेच कारच्या काचा देखील हातातील कोयत्याने आणि लोखंडी रॉडने फोडून तेथून ते निघून गेले। या प्रकरणी आता संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वारंवार होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांनी देवळाली गाव परिसरात राहणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली। उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 संशयितांना अटक केली आहे। तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।